धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा या दोन्ही तालुक्यामध्ये पाऊस कालपासून बंद झालेला नाही आहे। आपण आता पाहू शकतो आंबी भूम तालुक्यातील आंबी या गावामध्ये आपण आता आहोत। एक आंबी गावातील ही गावाच्या कडेला असलेली अंबिका नदी आहे। या नदीला सुद्धा मोठा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या साईडला जर पाहिलं तर एक गाडी सुद्धा रात्री पाण्यामध्ये वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच मोठा पूर या नदीला आला होता। सगळं जनजीवन जे आहे ही विस्कळीत झालेलं आहे। भूम परंडा दोन्ही तालुक्यामध्ये मोठा पाऊस 2 दिवसापासून सुरू आहे। शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। जनजीवन सगळं विस्कळीत झालंय। ज्या प्रत्येक ठिकाणी नदी नाले जे आहेत ती एक झालेत, तलाव फुटलेले आहेत। अशी परिस्थिती या भूम परंडा या दोन्ही तालुक्यातील गावाची सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मोठं नुकसान या पावसाने केलेलं आहे आणि आज सुद्धा पाऊस पडण्याचं वातावरण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तालुक्यातील शेती पिकं जी आहेत त्या शेती पिकं पूर्ण जमीनदोस्त झालेली आहेत आणि जनजीवन जे आहे ती सगळं विस्कळीत झालंय। एकंदरीतच जे नदीच्या काठची जी गावं आहेत या गावामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठं नुकसान या दोन्ही तालुक्यातलं केलंय। आज सुद्धा पावसाचं वातावरण असल्याने या भागातील या परिसरातील जे गावकरी आहेत ते चिंतेत आहेत। आपल्याबरोबर आता गावकरी काय आहेत मला सांगा, ही कधी पाणी आलं नदीला? ही रात्री 6:30 वाजतापासून पाऊस सुरू झाला। 6:30 पाऊस सुरू झाला आणि आता ही किती दिवस झालं पाऊस पडतो? आणि 3 दिवस झाला आज पाऊस पडतोय आंबीला। 3 दिवस आणि घर सारं वाहून गेले, भांडी कुंडी वाहून आली तिथे। बर हा काय नुकसान काय झालं? भरपूर झालं। शेतीची जमिनीची सोयाबीन ही सगळं नुकसानकी झाली सर। पाहिलं पूर येते पाणी इथं जायला येत नाही, यायला येत नाही। काही कुठून गावामध्ये पाणी घुसलं, भरपूर झालं, लांब घुसलं होतं। ही गाडी कधी वाहून गेली? ही रात्री गेली वाहून। रात्री गेली वाहून सर। 10 वाजता पाणी आलं, बांधलेली होती गाडी तरी बी वाहून गेली सर। कधी ह्याच्या आधी असं झालं कधी? ह्याच्या आजवर नाही झालेलं। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर यापूर्वी कधीही अशा प्रकारचा पाऊस या परिसरामध्ये पडला नाही असं गावकरी सुद्धा आपल्याला सांगताना दिसतात। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।